गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या काय चाललंय? भांडी लावते, रात्री घासलेली ती. अरे आपण ते डीमार्ट वरून सामान आणलंय, ते लावणार कधी? ते बघ, तसंच आहे ते. हे असं भरभरून ठेवलंय फक्त पिशवीमध्ये. लावायचं आहे मला. तयारी करून घे पटापट. चहा पिणार. चहा पिणार तुम्ही, देणार तर आम्ही पिणार. चहाच तुला चहाच दिला नाही ना सकाळी. दूध आहे ते कमी आहे. कमी आहे. अरे विसरलंच वाटतंय. पिशवी आहे पिशवी. डीमार्ट मधून आणलेला आपण. हा बघ, तुझी 2 दिवसांची सोय झाली नाही. दोघांना दूध लागतंय. 1 लिटर बस झाला. 1 लिटर 2 दिवस पुरतो. जरी मी एक टाइमच चहा घेते कधी कधी. आणि आज स्पेशल काय माझ्यासाठी? आज काय नाही, आज आपण मसूर भात बनवू. मसूर कारण भात आत्ता भिजत घातली मसूर. आम्ही आयडिया लावली ना एक छोटीशी. गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये, कारण की काल मी आले आणि नंतर मी लक्षातच नाही राहिलं की मला उद्या काही जेवण बनवायचं आहे ते. त्याच्यामुळे मग आता मसूर भिजत घातली. फक्त शॉपिंग करून दमतेस तू. आणि चालून दमते. तुला माहिती आहे माझे पाय दुखतात चालून. असं आहे. आणि प्रवासामध्ये तू तर गाडी चालवतो, तू माझ्यापेक्षा दमतोस. मी कशाला असं ते पण काय चलते. मला आवडते शॉपिंग करायला. मला सुद्धा आवडते. पण हे सर्व इकडे तिकडे ठेवलंय. सगळं बेडरूम मध्ये अर्धा आहे. गाडीतून जस्ट काढलं आणि सगळं इकडे तिकडेच ठेवलंय. मी लावायचे आता. पहिले तुला चहा देते, ते लावून घे. परत जेवण आणि डबा बनवायचे. पण डब्याला काय बनवायचंय ते मला अजून माहिती नाहीये. आता ते मसूरच बनव काहीतरी. आता जेवायला मसूर, डब्यामध्ये पण मसूर. अंड वगैरे काय काही नको अंड वगैरे. आता अंड आणि चिकन खाऊन पोट भरलेलं आहे. पिझ्झा पण खाल्ला. हा, पिझ्झा खाला ना. भूक लागलेली ना, मग काय. पण तुझं पोट वाढेल लगेच पिझ्झा खाल्ल्यावर. तेच ना. एवढी मेहनत घेते म्हणजे पिझ्झा खाल्ल्यानंतर पण भूक लागली की काहीच दिसत नाही समोर. वडापाव दिसतो, काहीच दिसत नाही. जे समोर येतं ते आपण करतो. पिझ्झा दिसला ना, पिझ्झा खाल्ला समोर. आणि मग खाल्यानंतर ह्या पीठ मी एक पिझ्झा खाल्ला. राहील ना की नाही राहणार? नाही राहणार. अर्धा राहिला. कट्टुकड भरणार आहे. म्हणजे 1 लिटरचा भांडा आहे. तर 1 लिटरच आहे. तर या चहा घेतो आणि मग सामान लावतो. सामान बरोबर लावून घे. दाखवते तुम्हाला ऍक्च्युली काय घेते ते. म्हणजे मी ग्रोसरी शॉपिंग करायलाच गेले होते. पण आता काही गोष्टी मला आवडल्या तर मी त्या घेणारच ना. आमच्या आवडीच्या वस्तू आम्ही घेतो. तरी पण मी चटरपटर कुरकुरे वगैरे काहीच घेतलं नाहीये. बिस्किट पण नाही घेतलेस? हा तेच. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल डीमार्टचा व्लॉग, म्हणजे आम्ही डीमार्टमधून काय शॉपिंग केली, डीमार्टमध्ये लेटेस्ट काय आलेलं आहे, तर माझा आधीचा ब्लॉग तुम्ही चेक करू शकता. त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये पण देईन आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देईन. ओके. चला चला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि लाईक. बोलत नाही ती, लाजते तुम्हाला सांगायला. लास्ट ते माझ्या लक्षातच नाही राहते सांगायला की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता ब्लॉगिंग मध्ये मी जे काय करते त्याच्यामध्येच मी बिझी असते की ते सबस्क्राईब आणि लाईकचं विसरूनच जाते. मग व्हिडिओ एडिट करताना मग मी समोर समोर पॉपअप टाकत असते की लाईक करा, सबस्क्राईब करा. तरी पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपले नेहमी बघत असाल तर कमेंट करा कसं वाटतात आपले ब्लॉग. छान वाटतात का? ही पर्स मी घेतलेली आहे डीमार्ट मधून. वा वा वा, मस्त. खूप दिवसांनी मी पर्स घेतले नाही, तर मी जास्त अशा पर्स वापरत नाही. मोठ्या माझ्याकडे आहेत, जूटच्या वगैरे आहेत. आणि विचार केला जर अशी कापडी बघूया. मस्त आहे ना? हाती मेरे साथी. आणि असं ना असं वाटतं प्रिंटच आहे ती. ना प्रिंटच बोलू शकतो ना? प्रिंट नाहीये ती, वर्क आहे. वर्क आहे का? छान आहे ना? धाग्यांचं विणकाम आहे. 200 रुपयाला फक्त 190. बघ मस्त आहे ना? प्लेन आहे, पुढून फक्त प्रिंट आहे. थांबतो जरा. अच्छा 199. 200 रुपयाला. आणि त्याच्या आतमध्ये आहेत कपडे. पाठची बाजू दाखव. पाठी प्लेन आहे, पुढून अशी प्रिंट आहे. म्हणजे जे कोण ऑफिस मध्ये जात त्यांना अशी मस्त आहे. डबा, पाण्याची बॉटल. मी कधीच ऑफिसला जाताना अशा पर्स वापरला नाही, कारण की माझा लॅपटॉप एवढा जाडीचा आहे ना, तो टाकला की पिशवी जड होते. आपल्या सॅग वापरायचे मी, कारण का मला पाण्याची बॉटल, डबा. ट्रेन मध्ये अशा पिशव्या चालत नाही बाबा. हा तेच ना. बॅग आपली कशी. आणि आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय आहे. पहिली म्हणजे प्रीतला पॅन्ट घेतलेली आहे कामाला जायला. थँक्यू एकदम
कॉटन आहे पण छान आहे. आता पावसाळ्यात जीन्सच्या सुकत हा नव्हती. म्हणून आम्ही अशी घेतली. ह्यातली ऑलरेडी एक त्याच्याकडे आहे म्हणून आम्ही ही घेतली, कारण की तो आहे इंजिनियर, त्याच्यामुळे त्याच्या पॅन्टला ना सगळं ऑइल ग्रीस काही ना काही लागतं कधी फील्डवर गेल्यानंतर. मग ते कपडे निघत नाहीत मला घासून घासून. असे डार्क कपडे मग असे तसं शर्टला मॅचिंगच आहे पॅन्ट. त्याच्यामुळे मग आम्ही ही घेतली. ही आम्हाला मिळाली की 600 रुपयाला. 699 की 599 येते. आणि आहे त्याच्यामध्ये मी मला घेतलं, मला हे आवडलं बघितल्यास तसं घरामध्ये घालायला. मी घरामध्ये तर गाऊन घालत नाही, पण हे असे कपडे मला आवडतात घालायला. मस्त आहे. वन पीस टाईप सारखं आहे. मी दाखवून दमलो आता. हिला फुलं दिसली ना, म्हणून मला त्याच्यामुळे प्रिंट आवडली. प्रिंट आवडली म्हणून मी घेतली. कितीला आहे हे? 249 ला आहे. 249. ओके. आणि कलर पण सुंदर आहे एकदम हिरवा आणि त्याच्यावर अशी फुलं. मेन म्हणजे फुलं आवडली मला, तर हे घेतलं मी असंच घरामध्ये घालण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही पॅन्ट घेतली, जस्ट ट्रॅक पॅन्ट आपण घालतो ना टी शर्टच्या खाली, ती घेतली. मला आवडतं तशा. काय नाईट वेअर म्हणतात. ही सुद्धा घातली, ती सुद्धा मी डिमार्टमध्येच घेतलेली आहे. योगा वगैरे करायला मला कम्फर्टेबल वाटतं म्हणून ही घेतली. पण 200 रुपयालाच काहीतरी आहे. 200 रुपयालाच आहे. तर कपडे मी एवढेच घेतलेत, कारण की टी शर्ट मला घ्यायचे होते पण तेवढे काही आले नव्हते. अजून काय घेतलं बॅगेत? काहीच नाही. बस एवढंच आहे बॅगेमध्ये. कपडे याच्यात ठेवले होते, काहीच काढलं नाही. जसं भरलं तसं तुला दाखवते. आता मी तुम्हाला ग्रोसरी शॉपिंग. अरे अजून एक दाखवायचं राहिलं काहीतरी. बघा, काल ज्यांनी बघितले त्यांना माहिती असेल, ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी काल. कलर खूप सारे होते ह्याच्यामध्ये, है ना. तर प्रीत बोलला पिंक कलर घे. तसं मला पिंक कलर तेवढा काय फारसा आवडत नाही, पण प्रीतचं म्हणणार आहे तू मुलगी आहे, तुला गुलाबी कलर आवडायला पाहिजे. मला आकाशी कलर आवडतो. तुम्हाला मी त्या आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवले होते की ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स होते. जर तुम्ही आता रिसेंट डीमार्टला गेला तर तुम्हाला ह्यातली चप्पल बघायला मिळेल तिथे. आणि याच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहे. पण प्रीत बोलला पिंक आहे. कशी मिळाली ती? काय किंमत होती? त्याची टॅग काढलं, कितीला होती? 179. 179. म्हणजे 180 रुपयाला आहे चप्पल. प्लास्टिक आहे पण छान आहे, मऊ आहे. म्हणजे पटकन घालता येईल, काढता येईल आपल्याला पावसाळ्यामध्ये, है ना. अशी ही चप्पल आहे. ती पण दाखव. मस्तच आहे. मस्त आहे ना. आणि किंमत पण मस्त आहे, 180 रुपयाला. 180 रुपयात काय पाहिजे. आणि कडक नाही आहे, प्लास्टिक सॉफ्ट आहे. मी पहिले घालून पूर्ण अर्धा डिमार्ट फिरून बघितलं चप्पल कशी वाटते मला. मस्त आहे पण पावसाळ्यासाठी पटकन किती खुश ती ना जराशी. आणि मी किती चप्पल बघते माहिती आहे ना, मला पसंतच पडत नव्हती चप्पल. डान्स करत असेल डान्स. ओके. ओके, चल आता बाकीचं आपण दाखवूया थोड्या वेळामध्ये. बस आता बायकोने एवढी शॉपिंग केली, बायको खुश. ऑनलाईन शॉपिंग बाकी आहे माझी. माझं म्हणणं की दर महिन्याला मी एक ड्रेस किंवा एक टॉप किंवा काहीतरी घेते. ते माझं म्हणणं होतं. माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे असं की प्रत्येक महिन्याला काहीतरी एक नवीन घ्यायचं. एक टी शर्ट बोला, काहीतरी बोला, म्हणजे वर्षाला तुला तेवढे कपडे होतात. इतर आपण बोलतो याकडे कपडेच नाही. टी शर्ट, जीन्स, टॉप, साडी, काहीही घेऊ शकतेस तू. ती स्ट्रॅटेजी तुम्हाला मी नंतर सांगेन की मी कसे कपडे घेते बजेट वाईज. तर चला या, तुम्हाला आता मी डीमार्टचं सामान दाखवते. काय नाही, बेसिक सामान आहे जे आपल्या घरासाठी लागतं, ते म्हणजे किचन साठी लागतं ते. एक पिशवीमध्ये काय काय दाखवते. पहिल्याच या मी बरण्या घेतलेल्या आहेत, 90 रुपयाच्या 4 बरण्या आहेत. प्लास्टिकच्या आहेत. काही ना काही कामाला आपल्याला येतात ठेवायला वस्तू. बोला ट्रान्सपरंट आहे म्हणजे आपल्याला वस्तू लगेच दिसेल काय आहे ते. त्याच्यामुळे हे घेतलं. आणि टिश्यू पेपर घेतलेले आहेत. आता जे बेसिक सामान लागतं तेच आहे. आणि हे मसाले घेते, त्यावेळेला जरा ब्रँड वेगळा ट्राय करतोय मी. गोल्डी म्हणून ब्रँड आहे हा. बाय वन गेट वन मिळाले ना. पहिल्यांदाच ट्राय करतोय काय आहे बघूया, टेस्ट कशी आहे. एव्हरेस्ट वापरतो पण यावेळेला हे ट्राय करायला घेतले. आणि हे साबण मी जे तुम्हाला दाखवलेलं ते नवीन आले डीमार्ट मध्ये. लक्स आहे आणि चंद्रिका, त्यातला एक ओपन केलेला आहे आम्ही. चंद्रिकाला स्मेल मस्त येतो, वास छान, म्हणजे दाग धब्बे निघून जातात. रिफ्रेशिंग वाटतं एकदम. आयुर्वेदिक सोप. तर हे घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर गोळा भांडी धुण्यासाठी. कडधान्य यावेळेला मी बऱ्यापैकी घेतले. यावेळेला राजमा घेतलेले खूप महिन्याने, 6-7 महिन्यांनी घेतले असतील ना मी राजमा. छोटे वाले राजमा. आधी मी घेतले होते ते मोठे वाले होते, म्हणून छोटे वाले राजमा घेतले. आणि अर्ध सामान माझं इकडे कुठे काय, हे लापशी घेतले मी. प्रीतला इतकी इच्छा होती की किती दिवस झाले पण लापशी केली नाही. आधी आम्हाला शाळेमध्ये म्हणजे अंगणवाडीमध्ये भेटायचे. जेव्हा मी शाळेत जायचे ना कढीवाला डबा घेऊन, तेव्हा त्या शाळेतल्या बाई मस्त बनवायच्या. पण त्यातली तशी मिळत नाही, त्यातली हीच असायची पण वेगळी असायची. मे बी थोडी पॉलिश केलेली आहे मला असं वाटतंय.
तर ही लापशी घेतली, तुझी इच्छा आहे की मला बनवून दे तुम्ही, ठीक आहे. गुळ घेतलेला आहे आणि पित्तांबर आणि साबण वगैरे आहे याच्यामध्ये. आणि ही आहे टूथपेस्ट, मिसवाक तिचं ना, टूथपेस्ट घेतलेली आहे. आता जरा वरती बसते कारण की माझा एक साईडला गॅस चालू आहे, जेवण पण चालू आहे, डबा सुद्धा चालू आहे. मग पटकन उठले, पहिले गॅस चेक केला तर परत तुम्हाला सामान दाखवते. बदाम घेतलेले आहेत खायला. डिमार्टचे बदाम मस्त असतात ना, भिजत घातल्यानंतर मस्त उमलतात. आणि पिंक सॉल्ट ट्राय करणार फर्स्ट टाइम है ना. आई वापरते, आम्ही नव्हतं वापरले इकडे, तर मग यावेळेला हे सॉल्ट वापरूया. आता आपण व्हाईट सॉल्ट वापरतो. आणि कडधान्य जे लागतं ते मूग आहेत. रवा यावेळेला अर्धा किलोच घेतलेला आहे कारण की होता घरामध्ये, त्याच्यामुळे काही घेतला नाही. जिरं, राई, हिंग दाखवायला पण मला मजा वाटते. हे आहे कडधान्य, हरभरे आणि आहे मटकी, छोटीवाली मटकी घेते. छोटीवाली मटकी थोडं स्वस्त झाले बऱ्यापैकी, कडधान्य बऱ्यापैकी स्वस्त झालेला आहे. वाढेल भाव परत. आणि बघ ना, यावेळेला मी वाल घेतले, चक्क वाल घेतलेले आहेत. कारण की आम्ही मावशीकडून घेतो, माझी मावशी आहे ती वाल लावते शेतामध्ये, त्याच्यामुळे ती आम्हाला वाल देते. पण यावेळेला मी ठरवलं की जरा विकतचं पण ट्राय करूया, कशी चव लागते बघायला. तर वाल घेतलेले आहेत. मी भाजी कधीच केली नाहीये स्वतः नवीन घरामध्ये, आई बनवून देते मला, ती वेगळी गोष्ट आहे. पण आता घेतलेत वाल तर मी सुद्धा करीन. त्यांना भिजत ठेवायचं आणि मग मोड येतील आणि मग त्याची भाजी करायची. तर ते घेतलेत. आणि मिक्स डाळ करण्यासाठी 2 डाळ घेतली. हा, वरण आजकाल आम्ही मिक्स डाळीचं करतो. नंतर सोयाबीन, छोटेवाले सोयाबीन आम्हाला आवडतात, मोठ्यापेक्षा छोटे बरे वाटतात खायला, पटकन शिजतात. ते घेतलेत. आणि फ्रीजच्या आवडीचे हिरवे वाटाणे, फ्रीजला वाटाणे आवडतात जास्त, त्यामुळे हे घेतलेत. आणि मला वाटाण्याची भाजी खूप आवडते, फ्रीजची फेवरेट भाजी आहे वाटाण्याची भाजी, त्यामुळे वाटाण्याची भाजी मला आधी नव्हती आवडायची, मी जास्त खात पण नव्हते. पण आता काय, लग्न झाल्यानंतर काय, नवऱ्याची आवडीची भाजी माझी आवडीची भाजी होते. ते घेतले साबुदाणे आणि संपलं अशी होती डीमार्टची शॉपिंग. आता हे सगळं पसारा ठेवलाय मी, तो मला लावायचा आहे. साखर घेतले आणि तेलाची पाऊच घेतले यावेळेला. आधी मी गेलो तो कॅन घेतला होता, तेलाचे पाऊच बरे पडतात, म्हणजे 1 लिटरच्या किटलीमध्ये राहतात आणि स्वस्त मिळतात थोडेफार. हे घेतलेले आहेत 4-5 जास्त आहेत, ते 6 आहेत. 6 लिटर 6 आहे. अशी माझी शॉपिंग आहे. आता मला सगळं ठेवायचं आहे, पण मी हे ठेवेन सावकाश. पहिले जेवणाचं बघते, जेवण डबा, आणि मग जेवून घेतो आणि मग हे आरामात लावते मी प्रीत कामाला गेल्यानंतर, कारण की आता माझ्याकडे वेळ नाहीये. चला, तुम्हाला जे दाखवायचं होतं. वाव, आपला मसूर भात रेडी आहे, गरम गरम, या खायला. फ्रीजचा डबा रेडी आहे. आज आहे त्याला आंबाड सुकट कांद्यावर टाकलेली. आणि आहेत भाकऱ्या, 4 भाकऱ्या आहेत छोट्या छोट्या केलेल्या. असा डबा रेडी आहे. चलो बाय बाय. बाय बाय. लवकर ये, पटकन वेळ गेला बघ. हा, छत्री घे, काल विसरून गेलास, सॉरी परवा. मोरिया बाय. चला, आत्ताच गेला प्रीत कामाला आणि आता बेसिंगमध्ये भांडी घासायची आहेत, खूप जास्त आहेत. जेवणाची डब्याची बघू शकता, बेसिंग पूर्ण भरलेलं आहे. तर ते काम मला पहिले करायचं आहे. बाकी कपडे वगैरे लावलेले आहेत. आज ऊन पडलाय मस्त कडक, त्याच्यामुळे कपडे मस्त सुकणार आहेत बाहेर. त्यामुळे आज 2 वेळा मशीन लावली होती, एवढे कपडे होते. म्हणजे बेडशीट वगैरे काढली होती, धुवायची होती, कारण की पाऊस होता त्यामुळे काही धुता आली नाही. आता मस्त कडक ऊन पडले तर पटकन धुवून घेतला. 2 वेळा मशीन लावली, कपडे खूप जास्त झाले तर ते सुकात लावले. आता भांडी घासून घेते की माझं काम मोकळं जरा. असं सकाळपासून धावपळ. अजून एक काम आहे, म्हणजे डीमार्टचं सामान लावायचं आहे, पण ते मी संध्याकाळीच लावीन, आता नाही लावणार. थोडा आराम सुद्धा करेन.